आपण पाहत आहात क्राईम न्यूज सतर्क भारत मार्शल टाइम्सवर। महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेकडून अवैध गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई सुरू आहे। याच अनुषंगाने युनिट क्रमांक 4 गुन्हे शाखा पुणे शहरने बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका आरोपीस अटक करत मोठी कारवाई केली आहे। दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी युनिट 4 चे पथक चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम यांना बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार मांजरी येथील झेड कॉर्नर 40 फुटी रोडवेदान सोसायटी समोर एका मोकळ्या जागेत संशयित इसम बसलेला असून त्याच्याकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती होती। ही माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना कळविण्यात आली। त्यांनी माहितीची खात्री करून त्वरित कारवाईचे आदेश दिले। त्याप्रमाणे युनिट 4 पथकाने दिलेल्या वर्णनानुसार संशयित इसमास ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने आपले नाव आदित्य अमोल ढसाळ वय 22 वर्षे राहणार वेदांत सोसायटी मांजरी पुणे असे सांगितले। तपासणी केली असता आरोपीकडून एक देशी बनावटीची पिस्टल तसेच मॅगझिनमध्ये 2 जिवंत राऊंड असा सुमारे 52,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी आरोपी विरोधात मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 27/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 325 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी मांजरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे। ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पंकज देशमुख पोलीस उप आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री पंकज देशमुख तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 श्री राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। युनिट 4 गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम तसेच सर्व अधिकारी व अंमलदारांनी ही यशस्वी कारवाई केली आहे। पुणे शहर पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज आहेत। क्राईम न्यूज अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे।